हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मजेत असणार. आणि हे जे तुम्ही फ्लावरिंग प्लांट्स बघताय ना, तर हे मागच्या वेळेस जेव्हा नर्सरीत गेली होती ना, आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर एक मी जास्वंदाचं आणलेलं आहे, जे व्हॅरिगेटेड व्हरायटीचं आहे, पिंक कलरमध्ये. आणि एक आहे हे बटन रोज, हे गुच्छ गुलाबही म्हणतात याला. गुच्छामध्ये याला छान गुलाबाचे फुलं येत असतात, छोटे छोटे बटनासारखे, म्हणून याला बटन रोज पण म्हणतात. आणि हे दोघं मला 80 रुपयामध्ये दोघं मिळालं आहे, म्हणजे 40 रुपयाला एक. आणि इतकं स्वस्त डील कुठे मिळते का, म्हणून मी जस्ट घेऊन घेतलं तिथून. हेल्दी होते हे, बाकी सगळे व्यवस्थित नव्हते एवढे प्लांट्स, नाही तर अजून घेतले असते. म्हणून मी हे दोनच घेतलेत फक्त. आणि बघा इथे आता मी काय करते, आणि मी त्यांना कुंडीमध्येही ट्रान्सफर केले. 1-2 दिवस ठेवले आणि कुंडीत ट्रान्सफर करून घेतले मी त्यांना. आणि मी इथे आता काय करते, एक महत्त्वाचं काम अपेक्षा करते की हे जे काम आहे ना, हे फ्युचरमध्ये खूप छान याला रंग येईल. कसा ते सांगते तुम्हाला. तर गोकर्णाच्या सीड ज्या होत्या ना, त्या काही महिन्यापूर्वी मी ग्रो करायला टाकल्या होत्या. आणि याला स्टार्टिंगला खूप छान छान, म्हणजे अगदी छोटंसं गोकर्णाचं हे जेव्हा रोप निघालं होतं ना सीडमधून, तेव्हा याला गोकर्णाचे फुलं पण येत होते. पण अचानकच याची ग्रोथही थांबली आणि फुलंही येणं बंद झालं. तर आता त्याला नवीन जे आहे ना, म्हणजे त्याचा जो वेल असतो ना, वेल फॉर्म त्याने घ्यायला सुरुवात केली आहे. आणि आता त्याला चढण्यासाठी जागा पाहिजे, म्हणून जे आहे ना, मी इथे त्याला जे अशी दोरी बांधते. आणि काम करता करता दुसरं काम वाढायला नको म्हणून जरा घाबरली होती मी. तर इथे मी दोरी जी नॉर्मल दोरी ना अशी बांधून घेतली. आणि याचं जे लोकेशन आहे ना, ते मी मिडल म्हणजे गॅलरीच्या मध्ये ठेवते, जेणेकरून हे छान वाढलंच ना तर खूप छान दिसेल पुढे. जेव्हा वेल फॉर्ममध्ये वर जाईल तर मी पूर्ण गॅलरी माझी भरेल अशी मला अपेक्षा आहे. आणि याची ग्रोथ खूप थांबली होती, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये काही वाढच होत नव्हती. आता अचानक वाढते. मे बी हे आता रेनी सीझन चालू झालं आहे ना, याच्याबद्दल मला एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे गोकर्णाबद्दल, कारण मी पहिल्यांदाच हे जे आहे ग्रो करते. सो तुमच्याकडे जर सीड वगैरे असतील ना, तुम्ही आता टाका, कारण आता ग्रोथ जी आहे ना खूप फास्ट होईल. बाकी फ्लावरिंग वगैरे कधी होते याला मला एवढं माहीत नाही. बाकी जे काही अपडेट आहे मी तुमच्यासोबत जे आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर अशा पद्धतीने जे आहे ना, मी याला इथे जे आहे गुंफून दिलं, जेणेकरून त्याला आता वर चढायला जागा मिळेल. आणि बघूया आता फ्युचरमध्ये किती याची छान ग्रोथ होते ते. ही अशी प्लॅनिंग ना कारमधून बाहेर निघायची पियाची आहे. तीही व्लॉग बघत असते दुसऱ्यांचे, आणि मग तीही म्हणते की असं ट्राय करूयात. कॅमेराही तीच पकडलेला आहे इकडे. आणि आम्ही सायंकाळच्या वेळेला आहे ना, थोडा वेळ मिळाला होता, रिकामा वेळ होता, म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊया. आणि आमचं आवडीचं ठिकाण म्हणजे हे खंडोबा मंदिर. तुम्ही पोस्टर बघितलंच असेल. तर हे सोलापूर जो आहे हायवे आहे ना, जो वाघोलीकडून जातो मधून, तर हे तिथे आहे. तुम्ही वाघोलीच्या नियर कुठे राहत असाल तर तुम्ही इथे भेट देऊ शकतात. खूप छान शांत वातावरण असतं आणि सायंकाळच्या वेळेला मस्त बसायला छान वाटतं. सो आम्ही इथे दर्शन घ्यायला आलेलो आहोत. आम्ही टू व्हीलरमध्ये बऱ्याच वेळा, म्हणजे टू व्हीलरने इथे यायचो, पण जेव्हापासून 4 व्हीलर घेतली ना तेव्हापासून आलोच नाही आहे. आणि ज्या गोष्टी आपण जेव्हा, म्हणजे थोडी आपली परिस्थिती कमी असते तेव्हा आपण येत असतो ना, तर जेव्हा आपली परिस्थिती सुधारते ना, तेव्हाही त्या गोष्टींना भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. तसं तर मला असं वाटतं की थोडा उशीरच झाला, थोडं पहिले यायला पाहिजे होतं. पण नवीन नवीन प्लॅन्स येतात, आपण इकडे फिरायला जाऊया, तिकडे फिरायला जाऊया, आणि छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. आणि पिया इथे असणाऱ्या जेही छोटे 1-2 मंदिर होते, सगळ्यांना जाऊन तिथे जे आहे तिने दर्शन घेतलेलं. आम्हाला इथे थांबायचं होतं थोडा वेळ, पण आम्ही थोडं लवकर आलो होतो, त्यामुळे थोडं ऊनही वाटत होतं. सो इथे न थांबता जस्ट दर्शन घेतलं. आणि त्यानंतर जे आहे आम्ही डायरेक्ट घराकडे जाणार आहोत, कारण आज सुट्टीचा दिवस नाही आहे. असंच आम्ही वीकडेजमध्ये आलेलो होतो, त्यामुळे कोणीच नव्हतं. सुट्टीच्या दिवशी आलं तर 2-4 कोणी ना कोणी लोक इथे मिळत असतात, पण आज वीकडे असल्यामुळे कुणीही नव्हतं. सो आम्ही डायरेक्ट इथून आता घरी जायचा प्लॅन करतोय. पण तुम्हाला एक नवीन गोष्ट मला दाखवायची आहे. नवीन म्हणजे पियाचं छोटंसं घर मला तुम्हाला दाखवायचं आहे. जे कारचं बॅक सीट आहे ना, तिथे तिने पूर्ण तिचं घर बनवलेलं आहे. सगळे सेक्शन वेगवेगळे बनवले, एक ब्लँकेट अंथरलेली आहे, आणि सगळा सामान ठेवला आहे. की AC बंद असेल तर फॅन बनवून आणला आहे तिने DIY करून, पेपर फॅन, की मला AC बंद असेल तर गरम होतं, फॅन पाहिजे. सगळे छोटे छोटे टॉईज ती घेऊन आलेली आहे. आणि तिचं अगदी छोटं घर जे आहे ते चालतं फिरतं बनवून टाकलेलं आहे. आणि बरं असतं, म्हणजे ती तिची जी एंगेज असली ना, तर मग ती आम्हाला जास्त डिस्टर्ब नाही करत. आणि आता डिमांड तिची अशी वाढली आहे की मला इथे पाहिजे आहे छोटी पिलो, जी मला आता बनवायची आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते. पण आता तिची ही डिमांड मला लवकरात लवकर पूर्ण करावी लागेल.
पियासाठी टिफिन मागवला म्हणजे 2 आठवडे झाले मला, त्यापेक्षा जास्त झाले. तिची स्कूल चालू होऊन आणि टिफिन मला आता मिळतो. यामागचं रिझन आहे, की पहिला जो मी ऑर्डर केला ना, तो अचानकच कॅन्सल झाला आणि मी वाटच बघत होती, की मला डिलिव्हरीचा मेसेज येईल आणि मला मला हा टिफिन मिळेल. पण जेव्हा मी नंतर ॲपमध्ये जाऊन चेक केलं, तेव्हा बघितलं तर कॅन्सल झाला होता. सो मी परत ऑर्डर टाकली आणि आता 3-4 दिवसातच जो आहे मला हा टिफिन मिळाला. तर असा हा टिफिन आहे आणि पूर्ण लीक प्रूफ आहे. कसा आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. सो अशा पद्धतीने जे आहे ना 3 सेक्शनमध्ये मागवलेलं आहे. मधली जी त्याची बॉडी आहे ना ती पूर्ण स्टीलची आहे. वरचं जे झाकण तुम्ही बघताय त्याचं ते थोडं फायबर काचेमध्ये जे मिक्स असतं ना तसं आहे आणि लॉक पण त्याचे चांगले आहेत, म्हणजे लवकर खराब होणार नाहीत. एअर निघण्यासाठी थोडं काहीतरी दिलं आहे त्यांनी, की जिथून एअर आधी काढायची आणि मग जे आहे त्याचे झाकणं उघडायचे. तर याची प्राईस जी आहे ना ती मला ₹450 हा मिळालेला आहे, ₹450. सेम क्वालिटीचा, सेम कंपनीचे यामध्ये तुम्हाला अजून महागडेही मिळतील. म्हणून तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर याच तुम्हाला मी टिफिनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की चेक करा. फक्त गोष्ट एवढी झाली आहे की इथे फोक, स्पून आणि जे काटे असतात ना, म्हणजे जे चायनीज लोकांचे 2 स्टिक असतात, तर त्या 2 मिसिंग होत्या इथे आणि फोक पण मिसिंग होती. मी पियाला सांगत होती की आपण याला रिप्लेस करूया, पण तिला आता इतक्या दिवसानंतर आल्यावर तिला नको वाटत होतं. परत 4-5 दिवस वेस्टेज गेले असते, म्हणून ती म्हणे राहू दे मम्मा, आपल्याकडे आहे सगळं फोक वगैरे, सो नको आहे मला ते. म्हणून मी रिप्लेस करणं टाळलं आणि आता बघा मी यामध्ये लीक प्रूफ आहे की नाही यासाठी पाणी भरून आणलेलं आहे. एका सेक्शनमधून कुठली तुमची पातळ भाजी तुम्ही टाकली तर ती दुसऱ्या सेक्शनमध्ये जात नाही. तसं माझा कन्सर्न नव्हता, कारण मला तिला पातळ भाजी द्यायचीच नाही आहे. पण तरीही एक टेस्ट मी तुम्हाला करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. सो तुम्हाला पातळ भाजी जरी म्हणजे यासाठी जरी हा टिफिन घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, कारण की एकत्र होणार नाही. पातळ भाजी वगैरे सगळं जे आहे वेगवेगळं राहील. लीड लावलं आहेत त्यांनी, त्यामुळे ते एकत्र होत नाही. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन नक्की चेक करा. कधीतरी आठवण पडून जाते ना आणि मग एखादी रेसिपी ना खूप दिवस आपण बनवून खातच नाही, तशी ही रेसिपी आहे की मी खूप दिवसापासून, दिवस म्हणजे मला असं वाटतं की वर्ष झालं असेल, तेव्हापासून मी ही बनवलीच नाही आहे. चला आज तुमच्यासोबत शेअर करते. टेस्टी अशी मस्त झणझणीत आणि फटक्यात बनणारी अशी रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे बघा लसूण आहे ना, जास्त लसूण घेतला होता आणि त्याला किसून घेतला होता मी. 1 मिरची घेतली, अद्रक घेतलं, कढीपत्ता आणि टमॅटो एवढंच पाहिजे आहे. लसूणची क्वांटिटी थोडी जास्त घ्या, म्हणजे थोडं छान वाटतं. तर मी बनवणार आहे वरण चिखोल्या, ज्याला वरणफळ, वरण चिखल्या, आमच्याकडे वरण चिखल्याच म्हणतात. तुमच्याकडे अजून काय म्हणतात ना ते मला कमेंटमधून नक्की सांगा. सो मी वरणाची डाळ म्हणजे तूर डाळ आधीच जी होती शिजवून घेतली होती आणि माझ्याकडे 2 स्टीलचे कुकर आहेत, त्याला एकच झाकण आहे, त्यामुळे मी आधी डाळ शिजवून घेतली आणि आता दुसरा जो कुकर आहे त्यामध्ये चिखल्या बनवणार आहे. तर काय आहे ना की म्हणजे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये जर बनवला ना तर लवकर बनतात आणि वेळही तुमचा वाचतो आणि शिजतातही प्रॉपर. तर मी इथे तेल घेतलं होतं कुकरमध्ये, मोहरी जिरं घातलं आणि जे काही लसूण वगैरे आपण घेतला होता हे सगळं घातलं, टमॅटो घातला, मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि जर तुम्हाला नंतर याला तडका द्यायचा असेल ना तर मग तुम्ही लसूणचं प्रमाण जे आहे कमी करू शकतात. हिंग मी इथे भरगच्च घालणार आहे. तेच शेवटी तुम्हाला जर परत तडका द्यायचा असेल तर तुम्ही हिंग इथे नॉर्मल जे आहे क्वांटिटीने यूज करू शकतात, पण मी तडका देणार नाही आहे, कारण एक्स्ट्रा तडका म्हणजे एक्स्ट्रा ऑइल असतं. सो मी ते स्किप करणार आहे. नॉर्मल आता जे बनेल तेच बनवणार आहे आणि त्यानंतर मी ते तिखट, मीठ, हळद जे काही पाहिजे आपल्याला, सुके मसाले ते घालते आणि 1 चमचा भरून यामध्ये जे आहे ना मसाला घालते. तुम्ही कुठलाही मसाला घेऊ शकता, तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यावर डिपेंड आहे. मी इथे जो आहे गोडा मसाला असतो ना आपला नॉर्मल घरात बनवलेला, तो मी इथे यूज करत आहे. आणि जी मी डाळ शिजवली होती ना तिला तुम्ही घोटून पण घालू शकतात, पण घोटली ना तर मग मला असं वाटतं की नंतर ही जशी जशी चिखली गार होत जाते ना तसं तसं जास्त घट्ट होत जाते, म्हणून मी थोडी नॉर्मलच ठेवली, जेणेकरून जास्त घट्ट व्हायला नको. यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. तुम्हाला जर जास्त घट्ट खायला आवडत असेल तर थोडं कमी पाणी घाला आणि पातळ आवडत असेल तर थोडं जास्त पाणी घाला. पण मी इथे मीडियम जे आहे वॉटरचं जे आहे मी कॉन्सन्ट्रेट ठेवणार आहे. त्यामध्ये चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे आणि हिरो ऑफ द डिश ते आता आपल्याला बनवायचे आहे. जोवर ते उकडताना तोवर मी इथे जे आहे चिखल्या बनवण्याचं जे आहे इथे मी करत आहे. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही हे नॉर्मल पण करू शकतात, मीठ टाकायचं आणि चपातीसारखं भिजवून घ्यायचं पीठ, पण मी थोडं अजून यामध्ये तिखट
मीठ जिरं वगैरे सगळं हे जे आहे हे घालते, जेणेकरून अजून थोडी छान चव येईल आणि थोडा कलरही येतो, छान कलर दिसतो मग डिशमध्ये खात असताना. चिखल्यांचा कलर खूप छान दिसतो, उठून दिसतो, म्हणून तुम्ही हळद पण ॲड केली ना फक्त तरीही चालतं आहे. आणि आता थोडं ना घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे चपातीपेक्षा थोडं जास्त घट्ट, चपातीसारखं पातळ नको पाहिजे, त्यापेक्षा घट्ट पाहिजे. आणि इथे माझं पीठ जे आहे मळून झालेलं आहे आणि आता यालाही उकड आली होती, त्यामुळे मी यामध्ये चांगली छान चव येण्यासाठी ना थोडं गोड आणि आंबटशी चव येण्यासाठी थोडा गूळ घाला, नक्कीच घाला, एक वेळा ट्राय करा. गूळ घाला आणि चिंच घाला. चिंच नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही आमसूलही घालू शकतात, त्यामुळे गोड आणि असं आंबट छान चव येते त्याला. अगदी आपण पाटोडी बनवतो ना तसं लाटून घ्यायचं आहे. तेलाचा उपयोग करून, पीठ नाही लावायचं, तेल लावूनच लाटायचं. जर तुम्हाला माहीत नसेल एवढं डिटेलमध्ये तर मी सांगते तुम्हाला. आणि मी ना थोडं बारीकच लाटून घेतलं जेणेकरून लवकर शिजतील. एक लॉजिक आहे, तुम्ही जर जाड बनवलं तर शिजायला वेळ लागेल, बारीक बनवलं तर लवकर शिजेल. आणि माझं इथे जे आहे लाटून तयार आहे मस्त, आणि उकडही छान आलेली आहे वरणाला. तर त्यामध्ये आता मी हे घालणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा की जसं जसं तुम्ही यामध्ये चिखले ॲड करत जातात ना तसं तसं तुम्हाला मिक्स करत राहावं लागेल. जर तुम्ही मिक्स करणं थांबवलं किंवा गॅस तुमचा खूप कमी आचेवर असेल तर हे एकमेकांना चिपकायला लागतात. तर ह्या दोघी गोष्टी लक्षात ठेवा की गॅसना मीडियम जे आहे आचेवर ठेवा आणि जसं जसं तुम्ही यामध्ये घालणार तसं तसं तुम्हाला मिक्स करत राहावं लागेल. सो जवळपास माझ्या सगळ्या ज्या आहेत इथे चिखल्या लाटून झालेल्या आहेत, यामध्ये घातलेल्या आहेत. आताच एवढं छान दिसतंय, पण अजून 5 मिनटं थांबावं लागेल. सो मी कुकरमध्ये बनवणार आहे. एक शिट्टी घेईल, तुम्ही म्हणजे कुकराचं झाकण नही लावता याला बनवू शकतात, पण मग वेळ लागतो आणि जोवर हे शिजतं ना तोवर खूप जास्त मग दाट होऊन जातं, यातलं पाणी खूप संपून जातं. त्यामुळे कुकरचं झाकण लावायचं आणि एकच शिट्टी घ्यायची. लक्षात ठेवा गॅस कमी नाही जास्त नाही, मीडियम ठेवा, जेणेकरून तुमचं हे खाली चिपकणार नाही. एक शिटी घेतल्यानंतर ना पूर्ण वाफ म्हणजे शिट्टीत म्हणजे जी वाफ असते ना ती पूर्ण मी आपोआप निघू दिलेली होती. म्हणजे जेवढं काही उरलेलं असेल, कच्चापणा असेल तो निघून जाईल पिठातला. आणि ते तुम्ही बघू शकतात अगदी खाली काहीही चिपकलेलं नाही आहे, अगदी छान अशा मस्त शिजलेल्या आहेत. आणि कोथिंबीर माझी घालायची बाकी होती, सो मी कोथिंबीर आता इथे घालत आहे. आणि आजचं रात्रीचं शॉर्टकट प्लस हेल्दी असं जेवण जे आहे ते माझं बनवून तयार आहे. तुम्हीही माझ्यासारखं असं हे बनवणं जर विसरले असाल ना तर नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते. ज्या लोकांना आवडत नाही ना तेही आवडून खातील. आणि चला तर मग ही रेसिपी आवडली असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना बघायला आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.